पुढे शेरडं गेली तर मी मागं आहे, ती निम्मी मशानभूमीत उभी आहे, ती बघा ही मेंढी माझी मागं उभी आहे. काय करतस? रामकृष्ण हरी माऊली. देवा मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे. कालच मी मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं, तब्येतच नाही माझी बरोबर, सर्दी खोकल्यानं जाम होतो. पण आपला व्यवसाय आपल्याला तुटला आहे का सांगा मित्रांनो. आता हे माझा शेळीपालनाचा व्यवसाय, आपण शेतकरी माणसं म्हटलं की आपल्या मागं कष्टही आलंच. हे बघा पाठीमागं मशानभूमी शेळ्या गेल्यात आहे, आणि बघा हिकंड आणि शेळ्या आल्यात आहे. बघा माझ्या शेळ्या पुढे गेल्यात आहे. बघा सुरेश भाऊच्या आमच्या शेळ्या मागणं आल्यात. आता काय आता हळूहळू डिगी जायचं. आजारी असलं म्हणून काय कोण आपल्याला सुट्टी द्यायला येतं आहे का सांगा तुम्ही. मित्रांनो हे बघू शकता, हे जे दिसतं हे आमच्या गावचं वैकुंठ धाम आहे. इथं आम्हाला येणं आहे, कावा ना कावा तरी येणंच आहे. पण आता जोवर चाललंय तोवर चालायचं. शरीर जोपर्यंत शरीरानं साथ दिल्या तोवर चालायचं. ज्या दिवशी आपलं शरीर भेंडळेल त्या दिवशी आपण ह्या वैकुंठ धाममध्ये येणार, आणि आपण आल्याशिवाय राहणार नाही या वैकुंठ धाममध्ये. हे वैकुंठ धाम आहे आमच्या गावचं. काय सांगायचं, आजारी पडलं तरी शाळेच्या मागं रोज यावं लागतंय. काय करायचं? अयो मंत्री लोकांचं बरं आहे का नाही बघा बरं. शेतकऱ्याचं पैसे घेते ती आणि विदेशाला जाते ती. मोदी तर नुसता पैसा गोळा करते, भार 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 नुसतं. ह्यो देव झाला की त्या देशाला, त्यो देव झाला की दुसऱ्या देशाला. अहो यांचं लय माझी आहे साला. आमच्यासारख्या गरीब माणसाला कवा असं बाहेर फिराय गावायचं? अहो कोण न्यायचं आम्हाला सांगा बरं तुम्ही मित्रांनो. आपण जर असं आजारीपणा सारखं शेळ्यांच्या मागणं सारखं फिरावं लागतंय, मारण्याचा कंटाळ्या तुम्ही सांगायचं कोणाला? 12 महिने 13 का शेळ्यांच्या मागं धंदा तसलाय आपला, तर काय करायचं? कुणाला म्हणायचं काय सांगा? कोण आपले बाजू घेणार आहे? अहो आजारी पडलं म्हणून काय टाकलूच केला. सर्दी खोकला काही जायना चालय, मारण्याचा खो खो गायला आलो, आतडी दुखायला लागली. त्या दिवशी राग गेलो नाव्याच्या, तर नाव्याला म्हटलं बाबा पार 0 मशीन मारून एकदा टाकलाच कर. आणि शेंडी दिसत असेल तुम्हाला मित्रांनो. बघा बघा शेंडी ठेवल्या, बघा आई दिसत्या का? बघा शेंडी तिथं तर म्हणून बघा शेंडी ठेवल्या. शेंडी ठेवल्यामुळे मला सारखं देणार मला पार नुसतं हैराण करून सोडलंय. जीव खायला आणलाय पार. असं वाटतंय त्याच्या आईला कुठं तरी निघून जावं. पण काय करू? काय नाही, आपल्या मागं जे लिहिलंय ते आपल्याला करावं लागणार. आपलं कोण करणार नाही आपल्याशिवाय, आणि आपल्याशिवाय दुसरं कोणी करणार नाही, आपल्याशिवाय कोणी मारणार नाही. लय अवघड परिस्थिती आहे बाबा, लय म्हणजे लय अवघड. आता तिथं पासरे, आता बघा 4 जण 3 जण पासरे, मी 4था यावं लागतं रोज शहराच्या पाठीमागे. एकच दिवस म्हटलं बाबा मला सुट्टी द्या, पण जनावरचं भ्या दांडक बघू शकता. लय अशी अडचण ते कुठं बसलेलं कळून येत नाही. दांडग जनावर आहे ती इकडं. त्यातनं लय अडचणीनं बघा शकता तुम्ही मित्रांनो किती अडचण आहे. ना असल्या अडचणीने शाळा चारायचं म्हणजे एका दोघाचं काम नव्हतं. लय अडचणी मारण्याची भ्या इकडे लय. ह्याच्यात कुठं वाघोबा बसतो कळून येत नाही, कुणालाच काय कळत नाही. लय दांडगा डोंगर आहे. अजून तिकडं बघा ते दिसतंय सगळं जंगलच आहे. ह्या जंगलातनं फिरायला लागते गारा शेळ्या घेऊन. मोकळ्या मैदानात थोडी शेळ्या चारते रे, अडचणीशिवाय खात नाही त्या कुठे. आता बघा इकडं शेळ्या बघा तिकडं वरतं चालतात. आणि मी आले पुढच्या साईडला, मला म्हणते तर पुढे जाऊन उभा राहा, तिकडे शेरडा आली की मागं कर. इथं आता मोकळ्या मैदानात दिसतोय म्हणून काय नाही, कुणी नाही कोणाच. अवघड आहे बाबा. बघा हे असल्या खडतळ वाटणी यायला लागतंय. सगळ्यातनं खडा धाडा बघा. ह्यातनं असल्या खड्या कापाऱ्यातनं चालायला लागतंय. बघा ही वर शेरडा आली का? बघा हे बघा आली तर का माझ्या पुढे. आता ही सगळी मागं करायची आणि पुढे जायचं आणि मागं करून परत मागं करून बोर बसायचं. वारं ती आजारी, आणि त्याच्यात ते वारं लागलं की लईच आजारी पडतोय. लई कान भिन नाक भिन पार पॅक झाले. पोचल्यावर का मित्रांनो आता शेळ्या घेऊन खाली. आता हळूहळू घराकडे जायचं. सकाळी तुम्ही राहत तब्येत बरोबर नाही तर आपल्या शेळ्याच्या पाठीमाग आहे. आता जायचं घरी, घरात जायचं, चहा पाणी करायचं आणि रामकृष्ण.